करून आता आम्ही काशीकडे प्रस्थान केलेलं आहे आणि आता सायंकाळचे जवळपास 5-5:30 होत आलेले आणि तुम्ही पाहत असताल की आम्ही वनारसी म्हणजे काशीलाच हिंदीमध्ये वनारसी म्हणतात या ठिकाणी रेल्वे स्टेशनपाशी आलेलो आहोत. आम्ही आता आमची गाडी पार्किंग करून पुढच्या कार्यासाठी पुढे जाणार आहोत. तर पुढचं जे काही कार्य आम्ही केलेलं आहे त्याबद्दल हबप प्रकाश महाराज कंठाळे याविषयी आम्हाला माहिती देतील. धर्मशास्त्रानुसार 2 ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम करण्यात येतो. पहिलं प्रयागराजला आणि प्रयागराजला केल्याच्या नंतर परत काशी क्षेत्रावर त्या घाटावर हे पिंडदान व्हायलाच पाहिजे, तर त्या पिंडाला परिपूर्णता अशी असणारी येते. म्हणून प्रयागराजमध्ये सर्व पिंडात्मक कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही 5 वाजता काशी बनारस या ठिकाणी पोहोचलो आणि अहिल्यादेवी होळकर या घाटावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही परत दुसरं म्हणजे या ठिकाणी पिंडदानाचं कर्म केलं. त्याही ठिकाणी 21 पिंड करून आमच्या पूर्वजांचं म्हणजे सासरकडच्या पूर्वजांचं माहेरकडच्या पूर्वजांचं अशा 21 म्हणले या ठिकाणी पूर्वजाचा उद्धार त्या ठिकाणी करण्यात आला. आणि त्या घाटावर गेल्याच्या नंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर आत्तापर्यंत आम्ही गंगेची आरती ऐकत होतो, पण याच देही याची डोळा हा सुख सोहळा म्हणले आम्हाला पाहण्यात आला. बरोबर 7 वाजता नित्यनेमाप्रमाणे गंगेची त्या ठिकाणी आरती सुरू झाली आणि त्या आरतीच्या क्षणाला सगळं काही त्या ठिकाणी वातावरण स्तब्ध झालं. नदीमध्ये अनेक नौका विहार करणाऱ्या नौका ताबडतोब त्या ठिकाणी गंगेच्या काठावर येऊन सर्वजण त्या ठिकाणी स्थिर झाल्या. सर्व आजूबाजूच्या परिसरातले लोक त्या ठिकाणी येऊन सगळेजण एका जागी स्तब्ध झाले आणि नंतर सुंदर असा असणारा नयनरम्य सोहळा गंगेच्या आरतीचा सोहळा सुरू झाला. आम्ही डोळ्याचं पारणं फेडणारा असा असणारा तो सोहळा त्या टायमाला त्या ठिकाणी उद्भवला, पाहिला, तो आनंद त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि असा सोहळा पुन्हा पाहण्यात येणार नाही हे आम्हाला त्या ठिकाणी कळालं. कारण आता गंगेसारखं म्हणलं या ठिकाणी त्या आरतीचं पूजन आम्ही पाहिलं आणि ते पूजन पाहिल्याच्या नंतर आनंद झाला, तो शब्दात वर्णन न करणारा असा असणारा आनंद तो आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्या आरती झाल्याच्या नंतर आम्ही काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये आलो आणि बारीला लाईनला लागून सुंदर त्या ठिकाणी दर्शनाच्या बारीला लागल्याच्या नंतर तिथली कडोकट अशी असणारी सुरक्षा व्यवस्था, मंदिराचं व्यवस्थापन, चारही बाजूने केलेली दर्शनाची व्यवस्था, त्याही ठिकाणी आम्हाला आरतीचा योग त्या ठिकाणी आला. आरती झाली, आरती झाल्याच्या नंतर परत आमचं त्या ठिकाणी दर्शन झालं आणि सुंदर त्या ठिकाणी दर्शन करून आम्ही परत वापस येऊन आता मार्गस्थ त्या ठिकाणी होण्याकरता सकाळी लवकरात लवकर आम्हाला पोहोचायचं आहे म्हणून अयोध्या नगरीकडं प्रस्थान त्या ठिकाणी केलं. महाराज, आता काशी हे ठिकाण म्हणजे एक तर आमच्या पूर्वजांना मुक्ती देणार आहे, चांगलं फळ देणार आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची योजना करणार आहे. तिथं काशी विश्वनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे काय, म्हणजे एकूणच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कार्य केलं जातं. बरोबर. तरी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, कोणी असं उपासात्मकपणे म्हणतात काय काशी केली का, काशीला चालला का, तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं बरं? तसं जर पाहिलं तर काशी करणं म्हणलं म्हणजे आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त करून देणं, आपल्याला सुद्धा सद्गती प्राप्त करून देणारं असं असणारं तर तीर्थक्षेत्र आहे. पण काही लोकांनी याचा अप्रभंश केला आणि एखाद्या माणसाने एखादं काही काम चुकीचं जर केलं तर त्याला लगेच त्या ठिकाणी संबोधन करतात, तुझी काशी झाली, तू दुसऱ्याची काशी केली. हे उपासात्मक बोलणं असं असणार आहे. कारण काशी नावाचं तीर्थक्षेत्र म्हणजे साक्षात देवादिदेव महादेवानं स्वतः करता निर्माण करून मनकर्णिकासारखं तिथं म्हणजे या ठिकाणी तीर्थ आणलेलं आहे. 33 कोटी देव देवता त्या तीर्थक्षेत्रावर वास्तव्य त्या ठिकाणी करतात. म्हणजे काशी ही मोक्ष देणारी अशी असणारी आहे. पण काही लोकांना अप्रभंश करून त्याचा म्हणजे या ठिकाणी वेगळा अर्थ काढलेला आहे. पण हा वेगळा अर्थ काढणं योग्य त्या ठिकाणी नाही असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तर म्हणजे जे काही लोक आम्ही काशी केली, नुकसान झालं तरी म्हणतात काशी केली काय, किंवा उपासात्मक केलं, उपासात्मक बोलतात. तर हे अशा पद्धतीनं हे आपल्या धर्माचा जो विधी आहे त्याला एक बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत असतात असं म्हणायला काही हरकत नाही. बरं महाराज, तिथं आपण गेल्यानंतर त्या झाडाखाली काही मृतदेह होते म्हणजे मड्यावरले होते, म्हणजे पूजा वगैरे केलेले, काही दहन केले जातात. तर या दहनविषयी तुम्हाला काय माहिती आहे किंवा काय सांगाल? कारण काशी क्षेत्रावर पावलोपावली तीर्थ, पावलोपावली देवता आहेत. ज्यावेळेस अनंत असे असणारे घाट आहेत आणि त्या घाटावर गंगेच्या काठावर जो माणूस मृत्यू पावत असतो त्याला अधोगती त्या ठिकाणी प्राप्तच होत नाही, तो सद्गतीलाच त्या ठिकाणी जात असतो. कारण
काशी देण्यामध्ये मोक्ष देण्यामध्ये काशी ही उदार आहे, पण तया गावी वेचावे लागे शरीर गा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांचं ज्यांचं भाग्य आहे तेच म्हणजे या ठिकाणी देह ठेवतात, त्यांना सौभाग्य त्या ठिकाणी प्राप्त असणार होतंय. गंगेच्या काठावर जळणं आणि गंगेमध्ये त्या ठिकाणी पंचतत्वाचा देह आहे, त्यापैकी एक तत्व म्हणजे गंगाजल असं असणार आहे. आणि त्या गंगाजलामध्ये हा देह समर्पित होणं म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे, हे तिथलं सौभाग्य असं असणार आहे. महाराज त्या ठिकाणची अयोध्या तो एक झाकी है, अब काशी मथुरा बाकी है. तर या संदर्भात तुम्ही काय म्हणताल? बऱ्याच आपल्या हिंदू धर्मावर मुघलांनी आक्रमण करून आपले जे हिंदू देवदेवताचे मंदिर होते ते मोडून त्या ठिकाणी मस्जिदी बांधलेले आहेत. पण ज्यावेळेस सरकारच्या ह्या दृष्टीस आलं त्यावेळेस त्यांना काही पुरावे असे हाती लागले. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ही मंदिराची जागा अशी असणारी, पण यांनी कब्जा करून मूर्तीची तोडमोड करून आपलं त्या ठिकाणी मस्जिद उभारलेली आहे. पण हे योग्य त्या ठिकाणी नाही. त्यावेळेस जे केलेलं होतं, पण आता ज्यावेळेस सरकारच्या लक्षात येत आहे त्या प्रमाणे सरकारची आता कारवाई चाललेली आहे. आता बाबरी मस्जिद पाडली, कारण पूर्वीचं ते राम मंदिरच राम जन्मभूमी त्या ठिकाणी अशी असणारी, पण त्यावर म्हणजे त्या ठिकाणी आक्रमण करून आपली बाबरी मस्जिद त्या ठिकाणी बांधली. पण हिंदू धर्माचं रक्षक असे असणारे, हिंदू धर्माचं रक्षण करणारे काही जणांनी ते मस्जिद पाडून परत त्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी बांधलं. म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान जशाला तसा त्या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे. तसंच त्याप्रमाणे काशी तीर्थक्षेत्रावर आम्ही पाहिलं की महादेवाच्या मंदिराला एकदम लागून मंदिर मस्जिद आहे. ज्यावेळेस आम्ही द्वारकेला त्या मथुरेला गेलो त्या मथुरेलाही तसंच त्या ठिकाणी पाहिलं की भगवान कृष्ण परमात्माचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्यालाच लागून एकदम म्हणजे पाड भिंतच अशी असणारी मस्जिदीची आहे. हे त्यांनी आक्रमण करून हिंदू धर्माचं म्हणजे या ठिकाणी विध्वंस करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, पण आता तो प्रयत्न काही परिपूर्ण झाला नाही, पण आता परिपूर्णत्वास येत आहे. हे आमचं काहीतरी सौभाग्य आहे. म्हणजे हिंदू धर्माचं आता रक्षण होत आहे, हिंदू धर्म टिकून त्या ठिकाणी राहत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आमची जी काही ध्वज यात्रा आहे या ध्वज यात्रेतील चौथा पाचवा या 2 दिवसाचं आपण वर्णन महाराजाचं केलेलं आहे. आणि पुढच्या प्रवासाचं आणि राहिलेले जे काही औंढा नागनाथ आणि माहूरगड याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित माहिती घेऊया. नमस्कार. जय श्रीराम.